नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले 2 दिवसापासून म्हणजे 6/10/2025 पासून DYFIचं उपोषण चालू आहे, ज्यामध्ये मौजे, वाघी व सोमेश्वर या गावातील जे नमुना नंबर 8 नुसार घरकुल न बांधता वेगळ्या ठिकाणी घरकुल बांधून आणि घरकुल नमुना नंबर 8 नुसार बांधलेला असं दाखवून पैसे उचलल्याचे अपहार घडलेला आहे। त्या अनुषंगाने DYFIचे कार्यकर्ते कॉम्रेड जयराज गायकवाड, तालुका अध्यक्ष DYFI हे अमरण उपोषणास बसले आहेत। आज 2 दिवस झाला, आज त्यांची प्रकृती थोडीशी खालावलेली आहे, त्यांचे हातपाय ओढत आहेत आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोमेश्वर येथील रहिवासी जे मागील 45 वर्षापासून त्या गावात रहिवासी असून त्यांना अजूनही घरकुलाचा लाभ मिळालेला नाहीये, परंतु या गावामध्ये ज्यांना 2-2 मजली घरं आहेत अशांना घरकुल देऊन ते शेतामध्ये त्या घरकुल बांधण्याचा प्रकार घडून आलेला आहे। त्या अनुषंगाने ते या ठिकाणी त्यांचं मत मांडणार आहेत। काका, तुमचं नाव काय मला सांगसाल? माझं नाव नारायण गणपती सोनटके। बरं, आपल्या गावामध्ये घरकुल योजना बऱ्याच वर्षापासून चालू आहे, आपल्याला घरकुल आतापर्यंत मिळालं का? नाही, आतापर्यंत मिळालं नाही। बरं, ठीक आहे। आपल्या गावामध्ये जे घरकुल मिळत आहेत ते म्हणजे कोणा म्हणजे डिवाइड करून मिळतात का पैसे देऊन मिळतात, असं काय प्रकार घडतोय का? नाही, म्हणजे कसं आहे पहा, आतापर्यंत त्या गावामध्ये आजोबाला, त्याच्या वडिलाला, मुलाला सर्वांना घरकुलं मिळाले। एकाच घरामध्ये 2-2, 4-4 घरकुलं मिळाले, पण मला आधी त्याचा फायदा शासनाचा झाला नाही। जे आपण जे घरकुल समजा शासन देतंय ते ज्या नमुना नंबर 8 नुसार घरकुल घेत आहेत त्याच ठिकाणी बांधतायत घरकुल का दुसरीकडे बांधतायत? नाही, ते कुठे दुसऱ्या ठिकाणी बांधता येतं घरकुलाचा, फक्त नमुना नंबर 8 घेऊन ते दुसऱ्या ठिकाणी घरकुलं बांधत आहेत। बरं, आणि जे काय घरकुल आले ते 100% बांधल्या गेलेतच का फक्त पैसे उचलले, असं काय वाटतं? नाही, बांधल्या गेलं नाही ते घरकुलं, त्यांनी नुसतं बजेटच उचललेलं आहे शासनाचं। त्यांनी घरकुलं बांधकाम केलं न करता शासन निधी गोळा केलेला आहे। बरं, तुम्हाला काय वाटतं या जे उपोषण आता हे DYFIचे कार्यकर्ते कॉम्रेड जयराज गायकवाड इथं बसलेत, त्यांनी बसून म्हणजे काम चांगलं केलंय का? चांगलं केलेलं आहे। आणि समजा जर गावातील ज्या काही तुमच्या म्हणजे ज्यांना घरकुलं मिळालं नाहीत अशांना तुम्हाला काय निरोप द्यायचा आहे? सर्वांनी या आमरण उपोषणामध्ये सहभागी व्हावं। ज्यांना घरकुलाचा फायदा झालेला नाही किंवा आता घरकुल भेटलेलं नाही त्यांनी सर्वांनी या उपोषणास पाठिंबा द्यावा। मी प्रॉपर वाघी या गावचा, माझं नाव आहे सुरेश शिशराव भोसले। कारण आमच्या गावामध्ये असं आहे की ज्यांना खरंच घरकुलाची गरज आहे त्यांना घरकुल अद्याप दिलेलं नाही, आणि ज्याच्या घरी RCC घर बांधकाम केलेलं आहे त्यांना घरकुल अवेलेबल करून दिलेलं आहे, आणि ज्याला खरंच घर आहे ज्याच्या घरावर पत्र आहे त्यांना घरकुल अद्यापही मंजूर करून दिलेलं आहे। याच्यामध्ये ग्रामसेवक, सरपंच या लोकांनी खरंच शहानिशा स्पॉटला जाऊन पंचनामा करून खरंच ज्याला घरकुलाची गरज आहे त्या लोकांना घरकुल द्यावे, ही माझी नम्र विनंती। आपल्याला काय वाटतं या गावाचे जे काही समजा घरकुल जे आहेत त्यांचं जे काही बांधकाम झालं नाही म्हणतायत गावातील रहिवासी, त्याचबरोबर नमुना नंबर 8 दाखवून फक्त त्यांनी पैसे उचलले असं त्यांचं म्हणणं आहे, तर तुम्हाला काय वाटतं याच्यावर काय करायला हवं? त्यांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे। त्या गावची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। नमुना नंबर दाखवून त्या ठिकाणी घरच बांधलेले नाहीत, फक्त पैसे उचलून खाल्लेले आहेत, आणि याला हाताशी धरून पंचायत समितीचे जे अधिकारी आहेत त्यांच्या हाताशी धरून यांनी हे सगळे पैसे उचलून खाल्ले। त्याच्यामुळं पंचायत समितीमधल्या सर्व कर्मचाऱ्यावर, अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। ते घरच बांधलेले नाही, त्यांचे मस्टर पण याने काढलेले आहेत आणि त्या मस्टराचे बिलं पण उचलून खाल्लेले आहेत, त्यामुळे त्या मस्टराची पण चौकशी झाली पाहिजे, तिथल्या पण अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे। आणि जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी हे उपोषण असं माझं चालू राहणार आहे। तर आपण पाहिलेलं आहे कॉम्रेड जयराज गायकवाड यांनी अमरण उपोषण धरलेलं आहे, आणि ते हे उपोषण जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत ते उपोषण हटवणार नाहीत। तर जे काही गावकरी मंडळी असतील ज्यांना कोणालाही समजा त्याच गावातले नसून इतरही गावातले किंवा नांदेड तालुक्यातले कोणत्याही गावचे असो ज्यांना अजूनही घरकुलाचा लाभ मिळालेला नाही अशांनी आपल्या नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर DYFI यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण चालू आहे, तिथे येऊन आपले जे काही समस्या असतील त्या मांडाव्यात आणि या उपोषणामध्ये सहभागी व्हावं। धन्यवाद।